नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्तालय भरतीसाठी महाराष्ट्राचे आर्थिक पाहणी 2024-25 या टॉपिकवर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, सन 2023-24 मध्ये सर्वाधिक सांकेतिक स्थूल राज्य उत्पादन कोणत्या राज्याचे होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र। तर पहा, सन 2023-24 मध्ये सर्वाधिक सांकेतिक स्थूल राज्य उत्पादने महाराष्ट्र या राज्याचे होते। प्रश्न क्रमांक दुसरा, माहे मार्च 2024 अखेर राज्याचे वनक्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 20.1%। तर पहा, मार्च 2024 अखेर राज्याचे वनक्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या 20.1% इतके होते। प्रश्न क्रमांक तिसरा, 31 मार्च 2024 रोजी महाराष्ट्रात एकूण सहकारी संस्थांची संख्या किती होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 2.22 लाख। तर पहा, 31 मार्च 2024 रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहकारी संस्थांची संख्या किती होती? तर ती 2.22 लाख इतकी होती। प्रश्न क्रमांक चौथा, भारताचा वनस्थिती अहवाल 2023 नुसार महाराष्ट्राचे वृक्षाच्छादन किती चौरस किलोमीटर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 14,525। तर पहा, भारताचा वनस्थिती अहवाल 2023 नुसार महाराष्ट्राचे वृक्षाच्छादन हे पहा 14,525 चौरस किलोमीटर इतके आहे। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राचे वृक्षाच्छादन भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 4.7%। तर महाराष्ट्राचे वृक्षाच्छादन भौगोलिक क्षेत्राचे पहा 4.7% इतके आहे। प्रश्न क्रमांक 6, डिसेंबर 2024 पर्यंत उद्योजक नोंदणी पोर्टलवर किती रोजगार नोंदवले गेले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 201.67 लाख। तर पहा, डिसेंबर 2024 पर्यंत उद्योजक नोंदणी पोर्टलवर एकूण 201.67 लाख इतके रोजगार हे नोंदवलं गेलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, सेवा क्षेत्राचा अपेक्षित वाढ दर किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 7.8%। तर पहा, सेवा क्षेत्राचा अपेक्षित वाढ दर हा 7.8% इतका आहे। प्रश्न क्रमांक 8, राज्यात नोंदणीकृत उपक्रमाची संख्या किती होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 46.74 लाख। तर राज्यामध्ये नोंदणीकृत उपक्रमाची संख्या ही 46.74 लाख इतकी होती। प्रश्न क्रमांक 9, 2023-24 मध्ये वास्तव एकूण राज्य उत्पादन किती होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 24,35,259 कोटी। तर पहा, 2023-24 मध्ये वास्तव एकूण राज्य उत्पादने 24,35,259 कोटी इतके होते। प्रश्न क्रमांक 10, 2023-24 मध्ये महाराष्ट्राचा देशाच्या एकूण GDP मध्ये वाटा किती होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 13.5%। तर पहा, 2023-24 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा देशाच्या एकूण GDP मध्ये वाटा हा 13.5% इतका होता। प्रश्न क्रमांक 11, 2023-24 मध्ये दरडोई उत्पादन किती होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 2,78,681। तर 2023-24 मध्ये पहा दरडोई उत्पादने 2,78,681 इतके होते। प्रश्न क्रमांक 12, सन 2024-25 मध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील अपेक्षित वाढ किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 7.3%।
तर सन 2024-25मध्ये पहा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेतील अपेक्षित वाढ हे 7.3% इतके आहे. प्रश्न क्रमांक 13, भारताच्या अर्थव्यवस्थेतील अपेक्षित वाढ दर 2024-25साठी किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, 6.5%. तर भारताच्या अर्थव्यवस्थेतील अपेक्षित वाढ दर हे पहा 2024-25साठी 6.5% इतका आहे. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राच्या दरडोई उत्पादनाच्या तुलनेत सर्वात कमी दरडोई उत्पादन कोणत्या राज्याचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, उत्तर प्रदेश. तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या दरडोई उत्पादनाच्या तुलनेमध्ये सर्वात कमी दरडोई उत्पादन हे उत्तर प्रदेश या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 15, सन 2024-25मध्ये महाराष्ट्राच्या कृषी व संलग्न क्षेत्र वाढ दर किती अपेक्षित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 8.7%. तर पहा 2024-25मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कृषी व संलग्न क्षेत्र वाढ दर हा 8.7% इतका अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 16, उद्योग क्षेत्रातील अपेक्षित वाढ दर 2024-25साठी किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 9.4%. तर उद्योग क्षेत्रातील अपेक्षित वाढ दर हा पहा 2024-25साठी 9.4% इतका आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्राचे 2023-24मधील सांकेतिक स्थूल राज्य उत्पादन किती होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, 40,55,847 कोटी. तर पहा आपल्या महाराष्ट्राचे 2023-24मधील सांकेतिक स्थूल राज्य उत्पादन हे 40,55,847 कोटी इतके होते. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणत्या राज्याचा दरडोई उत्पादन हे महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, तेलंगणा. तर तेलंगणा या राज्याचा पहा दरडोई उत्पादन हे महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त आहे. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या दरडोई उत्पादनात साधारण किती फरक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, 19,000. तर पहा महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या दरडोई उत्पादनामध्ये साधारण 19,000 इतका फरक आहे. प्रश्न क्रमांक 20, 31 मार्च 2025पर्यंत राज्यात एकूण किती रेशन दुकाने म्हणजेच EPOS यंत्रणेसह कार्यरत होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 52,813. तर 31 मार्च 2025पर्यंत पहा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 52,813 इतकी रेशन दुकाने हे कार्यरत होती. प्रश्न क्रमांक 21, डिसेंबर 2024पर्यंत राज्यात एकूण शिधापत्रिका धारकाची संख्या किती होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 265.20 लाख. तर पहा डिसेंबर 2024पर्यंत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण शिधापत्रिका धारकाची संख्या ही 265.20 लाख इतकी होती. प्रश्न क्रमांक 22, नोव्हेंबर 2024 अखेर राज्यात किती शिवभोजन केंद्र कार्यरत होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 1,884. तर नोव्हेंबर 2024 अखेर राज्यामध्ये पहा 1,884 इतके शिवभोजन केंद्र हे कार्यरत होती. प्रश्न क्रमांक 23, वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत महाराष्ट्रातील शिधापत्रिका धारकापैकी इतर राज्यातून अन्नधान्य घेणाऱ्याची संख्या किती होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 1.5 लाख. तर पहा वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत महाराष्ट्रातील शिधापत्रिका धारकापैकी इतर राज्यातून अन्नधान्य घेणाऱ्याची संख्या ही 1.5 लाख इतकी होती. प्रश्न क्रमांक 24, 2024-25मध्ये नोव्हेंबरपर्यंत वाटप केलेल्या शिवभोजन थाळ्याची संख्या किती होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2,
3.97 कोटी. तर 2024-25मध्ये नोव्हेंबरपर्यंत वाटप केलेल्या शिवभोजन थाळीची संख्या ही 9.97 कोटी इतकी होती. प्रश्न क्रमांक 25. 2024-25मध्ये राज्याची राजकोषीय तूट GSDPच्या किती टक्के आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 2.4%. तर 2024-25मध्ये राज्याची राजकोषीय तूट ही पहा GSDPच्या 2.4% इतकी आहे. प्रश्न क्रमांक 26. मान्सून 2024मध्ये राज्यात सरासरी पावसाच्या किती टक्के पाऊस पडले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, 116.8. तर पहा मान्सून 2024मध्ये राज्यात सरासरी पावसाच्या 116.8% पाऊस पडले होते. प्रश्न क्रमांक 27. कृषी गणना सन 1970 ते 71 नुसार सरासरी विहित क्षेत्र किती होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, 4.28 हेक्टर. तर कृषी गणना सन 1970 ते 71 नुसार सरासरी विहित क्षेत्र हे 4.28 हेक्टर इतके होते. प्रश्न क्रमांक 28. पशुगणना 2019 नुसार महाराष्ट्र देशात पशुधनाच्या बाबतीमध्ये कोणत्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 7व्या. तर पशुगणना 2019 नुसार आपलं महाराष्ट्र राज्य देशाच्या पहा पशुधनाच्या बाबतीमध्ये 7व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 29. कृषी गणना 2021-22 नुसार सरासरी विहित क्षेत्र किती झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 1.23 हेक्टर. तर कृषी गणना 2021-22 नुसार सरासरी विहित क्षेत्र हे पहा 1.23 हेक्टर इतके झाले आहे. प्रश्न क्रमांक 30. लघु व अतिलघु शेतकऱ्याची एकूण विहित धारकातील टक्केवारी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 84.5%. तर लघु व अतिलघु शेतकऱ्याची एकूण विहित धारकातील टक्केवारी ही 84.5% इतकी आहे. प्रश्न क्रमांक 31. 2024मध्ये अतिरिक्त पाऊस तालुक्याची संख्या किती होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, 203. तर पहा 2024मध्ये अतिरिक्त पाऊस तालुक्याची संख्या ही 203 इतकी होती. प्रश्न क्रमांक 32. जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी मंजूर भरपाई किती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 1470.92 कोटी. तर पहा जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी मंजूर भरपाई ही 1470.92 कोटी इतकी आहे. प्रश्न क्रमांक 33. 15 ऑक्टोबर 2023 रोजी जलाशयातील उपयुक्त जलसाठा क्षमतेच्या किती टक्के होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, 74.5%. तर पहा 15 ऑक्टोबर 2023 रोजी जलाशयातील उपयुक्त जलसाठा क्षमतेच्या 74.5% इतका होता. प्रश्न क्रमांक 34. राज्यात दरडोई दूध उत्पादकता किती ग्रॅम प्रतिदिन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 347 ग्रॅम. तर राज्यामध्ये पहा दरडोई दूध उत्पादकता 347 ग्रॅम इतकी प्रतिदिन आहे. प्रश्न क्रमांक 35. सन 2023-24मध्ये सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन अनुक्रमे किती होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 4.35 व 2.65 लाख मेट्रिक टन. तर सन 2023-24मध्ये सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन अनुक्रमे ही पहा 4.35 व 2.65 लाख मेट्रिक टन इतकी होती. प्रश्न क्रमांक 36. भारत पर्यटन सांख्यिकी 2023 नुसार सन 2022मध्ये देशांतर्गत पर्यटक महाराष्ट्रात किती आले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 1113 लाख. तर पहा भारत पर्यटक सांख्यिकी 2023 नुसार सन 2022मध्ये देशांतर्गत पर्यटक महाराष्ट्रामध्ये 1113 लाख इतके आले होते.
प्रश्न क्रमांक 37, सन 2022मध्ये महाराष्ट्रात विदेशी पर्यटकांची संख्या किती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, 15.1 लाख. तर सन 2022मध्ये महाराष्ट्रात विदेशी पर्यटकांची संख्या ही 15.1 लाख इतकी होती. प्रश्न क्रमांक 38, सन 2023-24मध्ये देशाच्या एकूण निर्यातीतील महाराष्ट्राचा वाटा किती टक्के होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3, 15.4%. तर 2023-24मध्ये देशाच्या एकूण निर्यातीतील महाराष्ट्र राज्याचा वाटा हा पहा 15.4% इतका होता. प्रश्न क्रमांक 39, जानेवारी 2025पर्यंत स्टार्टअपमध्ये महाराष्ट्राचा राष्ट्रीय वाटा किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, 24%. तर जानेवारी 2025पर्यंत स्टार्टअपमध्ये पहा महाराष्ट्राचा राष्ट्रीय वाटा हा 24% इतका होता. प्रश्न क्रमांक 40, ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2024 दरम्यान महाराष्ट्राचा थेट परकीय गुंतवणुकीतील वाटा किती टक्के होता? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, 31%. तर ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2024 दरम्यान महाराष्ट्राचा थेट परकीय गुंतवणुकीतील वाटा हा 31% इतका होता.